नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. वर्षातून एकदा नारळ देण्यासाठी जायचं म्हटल्यानंतर सर्व मंदिरातून दर्शन घेऊन मगच घरी आम्ही जातो. आणि अनुराजची सटवाई पण करायची राहिलेली, त्यामुळं मग ती पण करून घेतली. आणि इकडं भवानी मातेचं दुसरं मंदिर आहे, त्या मंदिरात आलो आणि तिथे पण देवीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही मग घरी जाणार होतो. इथे माझी आई आणि बहिणीची मुलं आम्ही सोबतच गेलो होतो. तिथे दर्शन घेतलं आणि नंतर घराकडे निघालो. तर अनुराजचं चाललेलं की ऊन लागतंय, डोक्याला टोपीच आणली नाही म्हणून. मसूरच्या अंबाबाईचा नारळ द्यायचा राहिला होता, तर देवीचा वार असल्यामुळं मग इथं पण नारळ फोडला आणि आम्ही घरी गेलो. तर आईचं चाललं होतं मायनमुळाचं लोणचं बनवायचं. मायनमुळा तिनं चिरून साफ करून घेतला होता. हे बघा, मायनमुळ्याचं लोणचं चिरून घेतलं. आता स्वच्छ पाण्यात 2-3 वेळा धुवून परत भिजत ठेवायचं अर्धा तास. ते भिजत ठेवलं होतं. तोपर्यंत इकडं बुंदीचे लाडू बांधण्यासाठी आले होते. तिनं पाकात बुंदी टाकून ठेवली होती. मग ती चांगली मुरल्यानंतर आम्ही लाडू बनवायला घेतले. मग आम्ही तिघीजणींनी लाडू बांधले. मी माझ्या घरी जाणार, बहीण बहिणीच्या घरी जाणार, त्यामुळं मग आईनं असं गोड काहीतरी बुंदीचं लाडू बनवायचं ठरवलं. त्यामुळं तिनं बुंदी अशी आणून लाडू बनवले. पाण्यातून काढून तिनं मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं थोडा वेळ आणि नंतर अशी फोडणी दिली. इकडं ठेवायचं राहायचं. मोहरी, जिरं आणि हिंग त्याची तेल कडवून त्यात फोडणी दिली. आणि आता बघा, आता ही त्यात मायनमुळ्याचं मिक्स करायचं. ही अशी आमची रेसिपी. झालं तयार लोणचं. असंच हलवून घ्यायचं आणि आता बघा ते तयार लोणचं झालंय. तर लाईक करा, नाही आवडलं तर सोडून द्या. आवडलं तर काय? हा, आवडलं तर लाईक करा. लाईक करा. काय म्हणते त्याला? आता झाकून ठेवायचं. किती मिनिटं झाकून ठेवायचं? 10 मिनिटं झाकून ठेवायचं. काय? मी माझ्या घरी निघाले होते, त्यामुळं मग आईनं चहा बनवला आणि चहा बिस्किटाची पार्टी आमची चालू झाली. तर आम्ही सर्वजण असं बसलो होतो. आईच्या 2 लेकी, नातवंड, 5 नातवंड अशी सर्वजण एकत्र आम्ही चहा पित होतो. तर तो आनंद एक वेगळाच असतो. चहा प्यायला चहा पार्टी चालू आहे. कुणाला प्यायचं असलं तर या लवकर. परत म्हणू नका चहा प्यायला बोलवलं नाही. आईचा हातचा चहा म्हणजे एकच नंबर. हा.